नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा तलाठी भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट, नवीन जाहिराती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। तसेच तलाठी भरतीच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी गरजेचं आहे टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल जॉईन करणं। यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा जेणेकरून सर्व लेटेस्ट न्यूज तुम्हाला मिळत राहतील। सुरुवात करूया व्हिडिओला। तलाठी भरती संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवर खूप महत्त्वाची माहिती रोजच्या रोज स्पर्धा परीक्षा संदर्भातली तुम्हाला मिळत असते। तसेच नवीन जाहिराती देखील या ठिकाणी तुम्हाला पाहण्यास मिळतात। 9000 पेक्षा जास्त जागांची भरती सुरू झालेली आहे आणि या भरतीची जाहिरात देखील टेलिग्रामला टाकलेली आहे। अगदी 10वी-12वी पासून पात्र उमेदवारांसाठीच्या जाहिराती ज्या असतात त्या तुम्हाला टेलिग्रामला पाहण्यास मिळणार आहेत। आणि 2024च्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी, सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील टेलिग्राम चॅनलची मदत होईल। लेटेस्ट पुरस्कार, लेटेस्ट घटनांचा समावेश टेलिग्रामला रोजच्या रोज असतो, त्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, फायदा होईल तुम्हाला। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची, पहा। महाराष्ट्र शासन महसूल वन विभागामार्फत हे महत्त्वाचं परिपत्रक या ठिकाणी पाहत आहात। 6 जून 2024चं हे आहे आणि यामध्ये विषय काय आहे तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये 75,000 रिक्त पदे भरण्याबाबत महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। आणि हे जरी 75,000 मेगा भरती संदर्भातलं असलं तरी यामध्ये तलाठी भरती संदर्भातली खूप माहिती आहे या ठिकाणी, महत्त्वाची माहिती आहे। तर पुढे काय आहे यामध्ये, उपरोक्त विषयावरील सहसचिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या संदर्भातील दिनांक 6/6/2024 रोजीच्या पत्र यासोबत जोडलेले आहे। संदर्भातील पत्रात नमूद केल्यानुसार आपल्या अधीनस्थ जिल्ह्यातील उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक गट ब संवर्ग तसेच मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, लघुटंक लेखक, वाहन चालक गट क संवर्ग व शिपाई गट ड संवर्गाची विहित विवरणपत्रातील माहिती 4 वाजेपर्यंत निश्चितपणे सादर करावी ही विनंती करण्यात आलेली होती। या परिपत्रकाच्या माध्यमातून 6 जून रोजी अशा प्रकारचं एक पत्र जे आहे ते शासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं। वरील जेवढी पदं आहेत या पदांची यामध्ये माहिती मागवण्यात आलेली होती आणि त्यानुसार तर पहा, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्यातील 75,000 पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। त्याच अनुषंगाने आपल्या विभागामार्फत पदभरतीची कार्यवाही खालीलप्रमाणे सद्यस्थिती बुधवार दिनांक 7/6/2023 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत सादर करावी ही नम्र विनंती। तर हे दुसरं परिपत्रक आहे। ज्या विभागाची माहिती उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत प्राप्त होणार नाही त्यांनी या ठिकाणी त्यांच्या दालनात दुपारी 3 वाजेपर्यंत होणाऱ्या बैठकीसह माहितीसह उपस्थित राहायचं आहे बैठकीत। पुढे यामध्ये 1 नंबरची जो मुद्दा आहे तो ऑगस्ट 2023 ते मे 2024 अखेरपर्यंत नियुक्ती आदेश दिलेल्या पदांची संख्या, परीक्षेचा निकाल लागला असून नियुक्तीपूर्वी कागदपत्रे तपासणीची कार्यवाही सुरू असलेल्या पदांची संख्या, कंपनीबरोबर करारनाम्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे पण अद्याप परीक्षेचा निकाल लागलेला नाही अशा पदांची संख्या, ही सर्व जी माहिती आहे ती सादर करायची आहे। या खाली एक महत्त्वाची टीप देखील आहे, तर या कार्यासनाकडे फेब्रुवारी 2024 पर्यंतची सर्व विभागाच्या पदभरतीची प्राप्त झालेली आकडेवारी तपासून त्या आधारे अद्ययावत माहिती सादर करणे सुलभ होणार असल्याने कृपया आपल्या कार्यासनातील कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी यांना सहसचिव यांच्या दालनात हे पत्र प्राप्त होताच यापूर्वीची आकडेवारी तपासण्यासाठी त्वरित पाठवावी ही विनंती या पत्राच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। तर पहा, यामध्ये नेमकं काय आहे तर जी वरील पदं आहेत या परिपत्रकातील पहिल्या परिपत्रकामधील जी काही वरील नमूद केलेली पदं आहेत 75,000 मेगा पदभरतीमध्ये ज्या पदांचा समावेश आहे त्यामध्ये कोणकोणती पदं आहेत तर या ठिकाणी पाहू शकता।
उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक गट ब संवर्ग, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, लघु टंकलेखक, वाहन चालक, गट क संवर्ग, शिपाई तसेच गट ड इत्यादी संवर्गातील पदभरती संदर्भातली माहिती या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे. कधीपर्यंत तर ही माहिती जी आहे ती मागवण्यात आलेली आहे फेब्रुवारी 2024 पर्यंत. सर्व विभागाची पदभरतीची जी आत्तापर्यंतची कार्यवाही आहे मागवण्यात आलेली होती. त्यामध्ये कोणत्या पदासाठी माहिती मागवलेली आहे, वरील पदांसाठी आणि त्या पदांमध्ये ज्या पदांचा निकाल बाकी आहे किंवा ज्या पदांची नियुक्ती बाकी आहे असे काही पद आहेत. 75,000 मेगा पदभरतीमध्ये कंपनीबरोबर करार झालेला आहे, परीक्षा झालेल्या नाही अशा पदांची देखील माहिती या ठिकाणी मागवलेली आहे. सर्व 75,000 पदभरतीची जी कार्यवाही सुरू करण्यात आलेली होती या सर्व पदभरतीचा एकंदरीत जो आहे तो अद्ययावत तपशील या परिपत्रकाच्या माध्यमातून मागवण्यात आलेला आहे. आणि हा तपशील मागवण्याचं कारण असं की पदभरती संदर्भातली पूर्ण प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे, कोणत्या विभागामध्ये किती जागा भरण्यात आलेल्या आहेत, कोणत्या विभागात आता पुन्हा नव्याने जागा रिक्त होत आहेत आणि या रिक्त जागांसाठी पुन्हा एकदा राज्यामध्ये नवीन विभागामध्ये नवीन भरती विभागामध्ये करण्यासाठी वेगवेगळ्या विभागामध्ये पदभरती करण्यासाठी देखील या माहितीचा उपयोग होणार आहे. त्यामध्ये तलाठी भरतीचाही समावेश आहे. 75,000 पदभरतीमधील काही पदं भरण्यात आलेली आहेत. बाकीची जी उर्वरित पदं आहेत ती लवकरच भरण्यात येतील अशी आपण आशा करूया. सर्वच विभागाच्या भरती संदर्भातला अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम देखील जॉईन करा. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. धन्यवाद.